खरंच जेव्हा निसर्ग आपल्याला देतो तेव्हा आपल्याला किती भरभरून देतो याचं उदाहरण म्हणजे हे मोगऱ्याचं झाड। आजचा व्हिडिओ मुद्दाम मराठीमधूनच। मोगरा खरंच किती जिव्हाळ्याचा विषय। प्रत्येक स्त्रीच्या जवळचा विषय म्हणजे तिचे केस आणि केसात माळला जाणारा गजरा। मग तो गजरा कुठल्याही फुलांचा असो, त्यात मोगऱ्याच्या फुलांचा असला तर विशेष आत्मीयता। अचानक दृष्टीस हे फुलांनी बहरलेलं झाड बघितलं आणि मी स्वतःला थांबवूच शकली नाही। बघा ना किती बहरलेलं झाड आहे हे। अगदी पाने सरकून बघितली तरी पानाखाली फुलेच फुले दिसतात आहे। फुले तोडून ओंजळीत भरली आणि कळत न कळत बऱ्याच जुन्या आठवणींना पालवी फुटली। बरेच लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सणवार किंवा सहजपणे केसात माळलेल्या गजऱ्याची आठवण झाली। या प्रत्येक फुलाचं आपलंच एक नशीब आहे ना। काही फुलं प्रभू चरणांपाशी, काही फुलं कोणाच्या केसात माळण्यासाठी, तर काही फुलं नको। हा विषय नकोच इथे आता। झाडाला प्रेमाने गोंजाळलं आणि पुन्हा येते असे बोलली। बघा ना, या छोट्याशा झाडाने मला एवढे फुलं तर दिलेच, त्याचबरोबर बऱ्याच काही आठवणी सुद्धा दिल्या। चला या सुंदर फुलांचा आपण गजरा माळूया आणि आठवणींमध्ये रमून जाऊया। मला लहानपणापासूनच गजरा फार आवडायचा। फुलं तोडून मी आजीला द्यायची आणि आजी मला त्याचा गजरा करून द्यायची। गजरा करणं हे मी आजीकडनं शिकली। आज हे गजऱ्याचं निमित्त काय होईना, आजीच्या आठवणीतून माझे डोळे पाणावले गेले। तुझ्याशी पटेना आणि तुझ्या बिना करमेना असं माझं आणि आजीचं नातं होतं। पहिले एक हार आई कुलस्वामिनीला केला आणि बाकीच्या फुलांचा गजरावला। चला आता आपण देवीला हार घालूया। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आई अंबा माता सर्वांना सुखी ठेव। आता मी पण केसांची छान वेणी घालून गजरा माळून घेते। केसांची आता मी वेणी घालून घेतलेली आहे, कारण ओपन हेअर मध्ये गजरा लावणं थोडं कठीण वाटत होतं आणि तो निस्टट पण होता। तर हा गजरा आपण फिट करूया। छान वाटतंय ना, मस्त वाटतंय। मोगऱ्याकडनं आपण जरूर एक गोष्ट शिकायला हवी, ते फुल सुकलं तरी आपल्याला सुगंध देतच राहतो। असंच आपल्या मानवी आयुष्याचं पण असलं पाहिजे असं मला वाटतं। माझ्या मोगऱ्याच्या विषयीच्या आठवणी, गप्पा, बडबड आणि मोगऱ्याचा गजरा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या पण काही मोगरा विशेष आठवणी असतील तर माझ्यासोबत नक्की शेअर करा। तुमच्या आठवणींमध्ये रमायला मला नक्कीच आवडेल। आता मी तुमचा निरोप घेते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत मोगरा फुलला, मोगरा फुलला। नमस्कार।